आज आपण जाणून घेऊ की नवीन जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याला आंघोळ कशी घालायची, काजळ घालणे, कानात तेल घालणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या किंवा नाही करायच्या. याशिवाय बाळ आणि बाळंतीण जिथे राहणार आहेत त्या ठिकाणचं निर्जंतुकीकरण होण्यासाठी आणि तिथं बाळाला ग्रहबाधा होऊ नये म्हणून एका पांढऱ्या कपड्यामध्ये वेखंड, हळद, निखारे पेटवून त्याच्यावरती ओवा, शेपवा, वेखंड, लसणाच्या पाकळ्या याचा वापर करून जर धूर तयार होईल, औषध धूर, तर त्याला सर्दी होत नाही, खोकला होत नाही, ताप येत नाही. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शयरूत पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण जाणून घेऊ की नवीन जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याला आंघोळ कशी घालायची, त्याला सगळं त्याचं जे काय आहे म्हणजे काजळ घालणे, कानात तेल घालणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या किंवा नाही करायच्या. आयुर्वेदानुसार नवजात बालकामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जातकर्म संस्कार सांगितले. म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा बऱ्याच गोष्टी त्यांना गिळलेल्या असतात आतमध्ये. एम्नियोटिक फ्लुइड म्हणा, जे काय कचरा आतमध्ये आहे, आईच्या याच्यात मलमूत्र विसर्जन सुद्धा त्याने केलेलं असते, ते सगळं त्याने गिळलेलं असते. त्याच्यानंतर म्हणून तर जन्मल्या बाळाला वेखंड, मध आणि सोनं हे उगाळून एक वाटण्याचे एवढं होईल तेवढं चाटण त्याला चाटवायला सांगितले. आणि त्याच वेळी असा अर्थाचा श्लोक सांगितलाय की या बालकाचं रक्षण सर्व दिशा करोत, सर्व नक्षत्र करोत आणि सर्व देवतांचा याच्यावरती 100 वर्ष त्याला आयुष्य प्राप्त होण्यासाठीचा आशीर्वाद मिळावा. हे केलं तर बाळाला बऱ्याचदा जे काही आपण म्हणतो ना कावीळ होती तसं काही होत नाही, कारण त्या सगळ्या औषधांनी त्याचं मलविसर्जन प्रॉपर होते आणि बाळाचं शरीर शुद्धी व्हायला मदत होती. त्यानंतर दिनचर्या बाळाची अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर लवकरच बाळाला घरी पाठवतात आणि हल्ली किमान 4-5 दिवस तरी आंघोळ घालायची नाही असा प्रोटोकॉल आहे आणि ते बरोबर पण आहे. त्याच्यानी बाळाच्या वरती जी त्वचा असती ती त्याचं संरक्षण करत असते. पण जेव्हा पण आपण बाळाला आंघोळ घालायला चालू करू तेव्हा पहिले त्याला अभ्यंग स्नान करणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण त्याच्या शरीराला तेल लावणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये औषधी तेल मिळतात, म्हणजे लाक्षादी तेल, लाक्षादी कोकोनट ऑइल किंवा चंदनबला लाक्षादी तेल, अशी जी औषधं आयुर्वेदात आहेत, औषधी सिद्ध तेल आहेत, ती वापरली तर बाळाच्या त्वचेला ती जास्त सूट होतात. पण हे शक्य नसल्यास तुम्ही नॉर्मली पण उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल वापरू शकताय आणि हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये तिळ तेलाचा वापर करू शकताय. त्याच्यामध्ये बाळाला सुरुवातीला त्याची टाळू भरणं अपेक्षित असते. म्हणजे तिकडे एक गॅप असती, त्याच्यामध्ये हाडांची वाढ पूर्ण झालेली नसती, तिथं भरपूर प्रमाणात तेल लावणं म्हणजे टाळू भरणं. त्यानंतर जेवढी पण छिद्र आहेत म्हणजे कानांमध्ये तेल घाला, नाकांमध्ये तेल घाला, परत त्याच्या नाभीमध्ये तेलाचं पुरण करायचं, त्याचं मलमूत्र विसर्जन जिथून होते त्या जागांना सुद्धा तेल लावायला सांगितले. त्यानंतर बाळाला अगदी व्यवस्थितपणे तळपायापासून सुरुवात करून पूर्ण शरीराला हृदयाच्या दिशेने मसाज करत बाळाला छानपैकी तेल लावणं अपेक्षित आहे. हे तेल बाळाच्या शरीरात मुरणं अपेक्षित आहे. त्यासाठी किमान 15 मिनिटं ते 30 मिनिटापर्यंत व्यवस्थित मसाज करावा आणि त्यानंतर बाळाला फार गरम पण नाही आणि फार गार पण नाही अशा पाण्याने आंघोळ घालावी. सीझननुसार ते आपण चेंज पण करू शकतो. थंडीत थोडं गरम पाणी पण चालणार आहे आणि ते पाणी अंगावरनं घालण्यापूर्वी त्याला पूर्ण शरीराला उठणं लावायचं असते. किंवा तुम्ही बेसनचं पीठ वापरू शकताय, पण कोणत्याही प्रकारचा कितीही ब्रँडेड चांगला साबण असला तरी साबणाचा उपयोग लहान मुलांमध्ये टाळावा, जेणेकरून त्याची त्वचा कोरडी होत नाही. जे तेल आपण आधी लावलंय ते त्याच्या शरीरामध्ये मुरते आणि त्यामुळे त्याच्या त्वचेची कांती चांगली होते, ते बाळसं चांगलं धरते आणि त्याची प्रतिकारक शक्ती पण वाढते. त्यामुळे आंघोळीनंतर बाळाला दुधी द्यावी. त्याच्यामध्ये निखारे पेटवून त्याच्यावरती ओवा, शेपवा, वेखंड, लसणाच्या पाकळ्या याचा वापर करून जो धूर तयार होईल, औषध धूर, तो जर बालकाच्या पूर्ण अंगाला आपण व्यवस्थितपणे दिला तर त्याला सर्दी होत नाही, खोकला होत नाही, ताप येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याला करणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय त्याचे जे पण आपण कपडे वापरतोय त्याला पण धुरी करायला पाहिजे. ज्या रूम मध्ये बाळंतीण झोपणार आहे त्या रूम मध्ये पण निर्जंतुक होण्यासाठी म्हणून ह्या धुरीचा चांगला उपयोग होतोय. याशिवाय बाळाला हे सगळं झाल्यानंतर छातीला, पाठीला व्यवस्थित वेखंडाची पावडर लावून त्याला मऊ सुती कापडात गुंडाळून मग व्यवस्थित शांत झोपवावे. आणि त्यानंतर बाळाला काजळ घालणं सुद्धा गरजेचं आहे. रोजच्या रोज बाळाला काजळ घातलं तर त्याचे डोळे जास्त चांगले राहतात, त्याला लवकर चष्मा लागणार नाही आणि त्या इंद्रियाचं जे काही कार्यक्षमता आहे ती दीर्घकाळापर्यंत चांगली राहील. शिवाय बाळाला दागिने घालण्याची पण गरज आहे.
आयुर्वेदानुसार ग्रहबाधा वगैरे हे काश्यप संहितेमध्ये अतिशय डिटेलमध्ये सांगितले. त्यामुळे बाळाला नजर लागण्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून काळा धागा बांधणे किंवा वेगवेगळे मणी मिळतात ते, किंवा पायात हातात पंचधातूचे कडे घातले जातात, चांदीचे दागिने घातले जातात. त्याच्यानी त्याच्या हाडांची वाढ चांगली होते आणि ते बळकट व्हायला मदत होते. याशिवाय बाळाला नियमित बाळगुट्टी घालायला पाहिजे. बाळगुट्टीमध्ये जी काही आयुर्वेदिक औषधं असतात ती अखंड स्वरूपात असतात. म्हणजे ज्येष्ठमध म्हणा, पिंपळी, मिरे, वेखंड, हळकुंड, नागरमुथा या सगळ्या औषधांना उगाळून 1 पैसाभर म्हणजे 1 रुपया एवढं वर्तुळ उगाळून प्रत्येक महिन्यासाठी ते आईच्या दुधातून थोडंसं मध घालून साठवलं तर ती बाळगुट्टी होते. ही बाळगुट्टी तुम्ही बाळाला 1 महिन्यापासून ते 2-2.5 वर्षापर्यंत देऊ शकताय. त्याच्यानी बाळ वारंवार आजारी पडत नाही. आणि जर आजारी पडलेच किंवा त्याला दात येताना काय प्रॉब्लेम झाला तर त्यानुसार त्यातल्या औषधांचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतोय. याशिवाय बाळ आणि बाळंतीण जिथं राहणार आहेत त्या ठिकाणचं निर्जंतुकीकरण होण्यासाठी आणि तिथं बाळाला ग्रहबाधा होऊ नये म्हणून एका पांढऱ्या कपड्यामध्ये वेखंड, हळद, हिंग, धूप, तांदूळ या सगळ्या गोष्टी बांधून जर पुरचुंडी करून ठेवली बाळाच्या उशाशी, त्याच्या अंथरुणाजवळ किंवा पाळण्याला बांधणं किंवा दरवाजाच्या शेजारी जर लावलं तर त्या बाळाचं आणि आईचं संरक्षण जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते. अशा सगळ्या पद्धतीने आयुर्वेदात सगळं गायडन्स केलंय. आता कालांतरानं बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत आणि त्या पिढीनपिढी पास ऑन होण्यासाठी म्हणूनच हा सगळा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून तुमच्या बाळाचं संरक्षण करू शकताय आणि पुढची पिढी जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी या माहितीचा नक्कीच उपयोग होऊ शकतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आम्हाला जरूर कळवा आणि असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन